झारापच्या एका घटनेने सिंधुदुर्गची प्रतिमा खराब होऊ देणार नाही, संबंधितांना कडक शिक्षा होणार, पालकमंत्री नितेश राणे। झाराप येथे पर्यटकांना झालेली मारहाण ही घटना निंदनीय असून हे प्रकार सिंधुदुर्गात होत राहिले तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रतिमेला धक्का बसेल। त्यामुळे हे प्रकार यापुढे होऊ नये यासाठी संबंधित घटनेतील सर्व दोषींवर कडक कारवाई होणार असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला। सर, झाराप येथे पर्यटकांना मारहाण झाली होती, काय कारवाईची माहिती देणार? आजच मी कालच पोलीस खात्याची आमची पत्रकार परिषद झालेली आहे। पोलिसांनी अतिशय कडक भूमिका आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांनी स्वतः तुम्हाला माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर आज फूड अँड सप्लाय संबंधितच्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललेलो आहे। मालकांनी परवानगी कुठल्या दुसऱ्या नावाने घेतलेली आहे हॉटेलची, पण फलक कुठला तिसरंच नाव लावलेलं आहे। तर अशा काही हेराफेरी करणारे लोकांचे हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये असू नये अशी भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत आणि आमचा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे। अशा पद्धतीने पर्यटकाला अगर मारहाण होत असेल तर उद्या आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेवर फटका बसू शकतो, हे आम्ही व्हायला देणार नाही। म्हणून प्रशासन म्हणून, सरकार म्हणून, पोलीस खातं म्हणून आम्ही सगळ्या जणांना विश्वास देतो की या एका घटनेमुळे सिंधुदुर्गच्या प्रतिमा खराब होता कामा नये। कडकची कडक शिक्षा त्या हॉटेल मालकाच्या संबंधित लोकांना दिली जाईल, जेणेकरून परत असं कुठलीही घटना बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोण करणार नाही। आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।